कृतमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातराजहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरात् द्रोणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरिरं कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम 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 कृष्ण 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 रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजले सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठला माधव बरवा त्वहा माधव बरवा त्वहा विठ्ठल बरवा त्वहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बोला 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 सर्वांनी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती उद्धरती दोन्ही पक्ष पाही उद्धरती उद्धरती कृष्ण नाम सर्व दोषहरण कृष्ण नाम सर्व दोषहरण राम कृष्ण नाम सर्व दोषहरण कृष्ण नाम सर्व दोषहरण जड जीवा तारण हरि एक हरि एक जड जीवा तारण हरि एक हरि एक जड जीवा तारण हरि एक हरि एक हरि नाम सार जिव्हाया नामाची नाम सार जिव्हाया नामाची हरि नाम सार जिव्हाया नामाची हरि नाम सार जिव्हाया नामाची उपमाच्या दैवाची कोण वाणी कोण वाणी उपमाच्या दैवाची कोण वाणी कोण वाणी उपमाच्या दैवाची कोण
ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, 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 पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, 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 हरिमुखे म्हणा, 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 ची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी, हो बारखो माई, ताली वाजवा, हो बारखो माई, 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 नाम उच्चारित नाही, काळ वेळ 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 नाम उच्चारित नाही. मोकळं करा, भास्कन करा. काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन पक्ष पाहे उद्धराती, दोन्ही पक्ष पाहे उद्धराती, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. दोन्ही पक्ष पायी उदरते, दोन्ही पक्ष पायी उदरते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काळ वेळ नाम, काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारित नाही, काळ वेळ नाम, काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन पक्ष पाहे उद्धराते, दोन पक्ष पाहे उद्धराते, हरिमुखे मना, मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. दोन्ही पक्ष पायी उदरते, दोन्ही पक्ष पायी उदरते, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुन्हा
पुण्याची गणना हो ना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करे हरी मुखे मारा हरी मुखे मारा हरी मुखे टाळी वाजवा भजन करा सर. टाळी वाजवा भजन करा सर्वांनी. विठ्ठला 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 टाळी 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 एक साथ हरी बोल. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ते ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज अंबिका माते की बोले भाई सब संतन की जय धन हॅलो हरी काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक हरिनाम सार जिव्हाया नामाची उपमा त्या दैवाची कोणवाने हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठाला विठाला समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरोन तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगकारो प्रथमानमान पांडुरंगकारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाखेयम आनंदम मज केवलम श्रीमन्यवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतमाश्रयेत कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम
कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादा पनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मर्दाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वार्यमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर विठाला 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 काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला विषय अभंग असून अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठ या ग्रंथामधील नामस्मरणाचं महात्म्य सांगणारा किंबहुना ज्या साधकाने भगवंताचं नामचिंतन केलं त्याच्या पूर्वजांना वैकुंठात जाण्याचा मार्ग हा कसा सोपा होतो त्याच्या दोनही कुळातील लोकांचा कशा पद्धतीने उद्धार होतो याचं गोड दिग्दर्शन करणारा अभंग विठाला हॅलो दादा माझा इको कमी करा पूर्ण बंद केला तरी चालेल हॅलो आवाज असा म्हणजे शार्प आला पाहिजे हॅलो हॅलो हां बस ऐका अभंग अतिशय गोड आहे अगदी प्रत्येकाच्या पाठातला परिचयाचा कमीत कमी बाबा कानावरून तरी गेलेला आहे हरिपाठ नावाचा ग्रंथ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी जन्माला आलेल्या यच्चयावत मनुष्य मात्राच्या उद्धाराकरता किंबहुना प्रापंचिक जीवाकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ आपल्याकरता दिला आणि या हरिपाठ नावाच्या ग्रंथामधील हा अतिशय गोड असा अभंग आज या भगवत चिंतनाकरता निवडलेला आहे अभंगाचा अर्थ असा आहे ज्ञानोबाराय म्हणतात हरी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरते भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अन्य साधनं शास्त्रानं सांगितलेली आहेत याच्यामध्ये योग असेल कर्म असेल ज्ञान असेल किंबहुना इतर साधनं असतील
पण या साधनांचा जर मायबाप विचार केला तर या साधनांच्या करता योग्य कालाची आवश्यकता आहे, योग्य देशाची आवश्यकता आहे, किंबहुना पावित्र्याची सुद्धा आवश्यकता आहे. या 2-3 गोष्टी जर महाराज एकत्र आल्या तर बाकीची साधनं घडू शकतात. परंतु नामस्मरण हे असं आहे, ते कोणत्याही काळात घेतलं तरी चालतं, कोणत्याही वेळेत घेतलं तरी चालतं. आणि मायबाप याचं फल, याचा परिपाक काय? ज्ञानोबाराय म्हणतात, दोन्ही पक्षपाही उद्धरते. ज्या साधकाने भगवंताच्या नामस्मरणाचा अट्टाहास घेतला, अखंड भगवंताचं चिंतन करत राहिला, असा एखादा साधक जर असेल ना, तर मंडळी त्याच्या दोनही पक्षातील लोकांचा उद्धार होतो. कोणते 2 पक्ष? कोणते 2 पक्ष? आपल्या डोक्यात असणारे नाही. आईकडच्या कुळातील लोकांचा सुद्धा उद्धार होतो आणि वडिलांच्या कडील कुळातील लोकांचा सुद्धा काय होतो? उद्धार होतो. अर्थात मातृकुळाचा देखील उद्धार भगवंताच्या नामस्मरणाने आणि पितृकुळातील लोकांचा उद्धार देखील कशाने? फक्त भगवंताच्या नामस्मरणाने. दोन्ही पक्षपाही उद्धरते. बरं, भगवंताचं नाम हे असं आहे मायबाप, तुमच्या माझ्या जीवनामध्ये अगदी माझ्यासहित बरं का, अगदी माझ्यासहित आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अगदी पावलागणिक म्हटलं तरी हरकत नाही, कोणत्या न कोणत्या प्रकारचे दोष घडत असतात. कोणत्या न कोणत्या प्रकारचे दोष घडत असतात. एखादा असा असेल का माझ्याकडून कोणतेच दोष घडत नाही असा शोधूनही सापडणार, आणि असेल विरळा आईसा कोणी तुका त्याशी लोटांगणे, जर असेल त्याच्यासारखा भाग्यवान तोच. पण प्रापंचिक जीवन जगत असताना तुमच्या माझ्याकडून अनेक प्रकारचे दोष घडले जातात आणि त्या सगळ्या दोषांचं हरण जर काय करत असेल तर भगवंताचं नामस्मरण करतं. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जडजीवा तारण हरी एक. आणि प्रत्येक जीवाच्या उद्धाराचं कारण जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा एकटा आहे. भगवंत सोडून जीवाचा उद्धार दुसरा कुणीही करू शकत नाही. एक विचार जर असा आपण करू गेलो, संत करतात, पण विचार करू गेलो, विचारांती एक गोष्ट लक्षात येते, भगवंत आणि संत यांच्यात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून यच्च यावत मनुष्य मात्राच्या उद्धाराचं कारण जर काय असेल, जडजीवा तारण हरी एक. हरी हाच प्रत्येक जीवाच्या उद्धाराचं काय आहे मावशी? कारण आहे. तोच परमात्मा तुमचा माझा उद्धार करू शकतो, अन्य दुसरं कुणीही करू शकत नाही. ऐका मायबाप, तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याने हे अनेक प्रकारची इंद्रिय दिली, सगळी इंद्रिय दिली, पण या सर्वच्या सर्व इंद्रियांच्या मध्ये एक महत्वाचं इंद्रिय दिले, जिचं नाव आहे जीभ. जिचं नाव काय आहे? जीभ म्हणा, जिव्हा म्हणा. पण या जिव्हेची सार्थकता तेव्हाच आहे जेव्हा ही भगवंताचं नामस्मरण करेल. जर जीभ असून सुद्धा भगवंताचं नामस्मरण आपण करत नसू तर नाथ बाबा म्हणतात, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. जीभ आपल्याला भगवान परमात्म्याने दिली भगवंताचं चिंतन करण्याकरता, त्याच्या नामाचा उच्चार करण्याकरता. परंतु आपण जर त्या ठिकाणी भगवत चिंतन करत नसू तर ती जीभ नाही. काय म्हणतात नाथ बाबा? जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. आणि हे मुख नाही, ते सापाचं काय आहे? बीळ आहे. आपल्या जिभेची सार्थकता, आपल्या जिभेची सार्थकता ताई कधी? हरिनाम सार जिव्हाया नामाची. आपल्या जिभेची सार्थकता तेव्हा जेव्हा आपली जीभ भगवंताचं नामचिंतन करेल तेव्हा. आणि असा जर कोणी करत असेल तर मग त्याच्या दैवाला पारावार नाही. उपमा त्या दैवाची कोण वाणी. त्याच्या भाग्याचं वर्णन कोण बरं करू शकेल?
असा प्रश्न ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यासमोर उपस्थित करत आहेत. मायबाप ऐका, ज्या व्यक्तीने भगवंताच्या नामस्मरणाचा अट्टहास घेतला, सतत भगवत चिंतन करत राहिलं, ज्ञानोबाराय म्हणतात अरे जो करेल तो, आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये अखंड भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करत आलो. भगवंताचं चिंतन सोडून दुसरी गोष्ट आम्ही केली नाही. त्याचा परिणाम आमच्या जीवनातील अनुभव, पूर्वजा, वैकुंठ, मार्ग सोपा, आमच्या जीवनातील अनुभव आमच्या पूर्वजांना वैकुंठात जाण्याचा मार्ग सोपा आहे. पण तुम्ही आपण प्रापंचिक जीवाने जरी नामस्मरणाचा अट्टहास धरला, अट्टहास घेतला, सतत भगवत चिंतन केलं, तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांना वैकुंठात जाण्याचा मार्ग हा सोपा होईल. याच्याकरता अट्टहासाने आपण एक करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे गणना कोण करे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुन्हाची गणना कोण करे, पुन्हाची गणना कोण करे, हरिमुखे म्हणा, पुन्हाची गणना कोण करे, पुन्हाची गणना. ज्ञानोबाराय अट्टहासाने सांगतात, बाबा नामस्मरणाचा अट्टहास करा, नामस्मरण मनापासून करा. जर असं केलं, पुण्याची गणना कोण करे. या प्रकारे या अभंगाचा साधा सरळ सोपा भाव आपल्या सर्वांच्या अंतःकरणापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऐका मायबाप, आज आपण या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जमलेलो आहोत, कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई बाबूराव महाले या आईंचं गेल्या वर्षभरापूर्वी दुःखद अशा प्रकारचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आईंचं निधन झाल्याच्यामुळं त्या ठिकाणी या संपूर्ण महाले परिवारावरती दुःखाचा खूप मोठा आघात झालेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, यामध्ये श्रीमान आदरणीय त्यांचे सुपुत्र माधव बाबूराव महाले, त्याचबरोबर दुसरे सुपुत्र श्रीमान आदरणीय संजय बाबूराव महाले, आणि आईंच्या 2 मुली गंगा भागीरथी अरुणाबाई भास्कर जाधव आणि गंगा भागीरथी सुमनबाई विश्राम शिंदे, अशा 2 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. असा हा परिवार आहे. आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक किंबहुना त्या ठिकाणी आईंचे सर्व नातवंड असतील, असा खूप मोठा परिवार त्या ठिकाणी आईंच्या पश्चात त्या ठिकाणी आहे. मायबाप ऐका, या कुटुंबामधून एक माता त्या ठिकाणी गेलेली आहे, आणि या मातेचं पुण्यस्मरण आपण एका मातेच्याच समोर त्या ठिकाणी संपन्न करतोय. ऐका, अंबिका मातेच्या पटांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे ज्यांनी दिली, आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम असणारे आमचे भाऊसाहेब दादा अर्थात पिंटू भाऊ महाले असतील, अण्णासाहेब महाले, संजय दादा आहेर, या सर्व मंडळीने मला संपर्क केला आणि सांगितलं, महाराज अमुक अमुक दिवसाची सेवा आहे, आईंचं पुण्यस्मरण आहे आणि तुम्हाला यावं लागेल. आणि या अनुषंगानं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. तसं भुत्याने गाव म्हटलं का माझ्या अतिशय प्रेमाचं गाव. मंडळी ऐका, अनेक वर्षापासून या गावात वारीच्या संबंध आला, आणि वारीच्या अनुषंगाने आलेला संबंध आजपर्यंत ही संपूर्ण मंडळी माझ्यावरती खूप जास्त प्रेम करतं. किती प्रेम करते हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. अगदी सर्वांचंच प्रेम माझ्यावरती आहे. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता, गोड मृदंगाचे साथ करण्याकरता माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्त परायण रमेशजी महाराज गांगुर्डे बाबा या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर
आदरणीय श्री हरिभक्तपरायण गायनाची गोड साथ करण्याकरता हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज वाघ असतील, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे भरतजी महाराज पानसरे, अर्थात हे तिघही जण आपल्या संपूर्ण परिसराचं वैभव आहे मंडळी, आपल्या संपूर्ण परिसराचं वैभव आहे. आणि अशा या वैभव संपन्न वातावरणामध्ये ही आजची सेवा आपल्याला भगवत चरणारविंदी समर्पित करायची आहे. गोड यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे, मला वाटतं राघव ना, राघव यूट्यूब चॅनल. दादांचं नाव काय दादा? जनकजी पानसरे. अतिशय गोड अशा प्रकारचं नियोजन या मंडळीने, या परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. ऐका मायबाप, अतिशय या गोड वातावरणामध्ये पुढचा आपला 1-1.25 तास मला तुमचा पाहिजे. अगदी प्रत्येकाने जीवाचं कान करून या ठिकाणी ऐका. आज यमुना आईंचं पुण्यस्मरण आहे. या मातेनं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट केली. कोणती गोष्ट केली? कष्ट, कष्ट आणि फक्त कष्ट. मायबाप, या माऊलीनं आपली 4 मुलं सांभाळत असताना अमाप अशा प्रकारचे कष्ट केले आणि या कष्टामधून अगदी शून्यामधून आपला प्रपंच उभा केला. मला आल्यावरती माहिती समजली, आमच्या भाऊसाहेब दादांनी वगैरे सगळ्या मंडळींनी कल्पना दिली की अतिशय प्रतिकूल अशा प्रकारची अवस्था या कुटुंबाची होती, परंतु त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा आपल्या मुलांना योग्य मार्गावरती त्या ठिकाणं आईनं आणलं. बाबांना जाऊन मला वाटतं 10-12 वर्ष झाले आणि बाबांना गेल्याच्या नंतर सुद्धा या कुटुंबाचा आधार ही माऊली झाली. मायबाप ऐका, मी अनेक वेळेला सांगत असतो, बाप आहे ना, बाप हा बाप आपल्या कुटुंबाचा आधार असतो. मावशी ऐका, बाप आपल्या कुटुंबाचा आधार असतो. जोपर्यंत आपला बाप आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत आपल्यासारखं श्रीमंत दुसरं कुणी नाही. काय सांगतोय लक्षपूर्वक ऐका. एखाद्या वेळेला आर्थिक परिस्थिती आपली गरीब असेल मंडळी, आर्थिक परिस्थिती आपली गरीब असेल, पण आपला बाप जर आपल्याबरोबर असेल ना, तो कसाही असू द्या, तो अंथरुणाला खिळून जरी पडलेला असेल, पण आमचा बाप जर आमच्याबरोबर असेल ना, तर आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच. का? कारण त्या बापाचा आधार आमच्या कुटुंबाला असतो, बापाचा आधार आमच्या कुटुंबाला असतो. आणि मंडळी ऐका, ज्या वेळेला आई त्या कुटुंबातून जाते ना, त्यावेळेला त्या कुटुंबाच्या मायेचा पाझर जातो, त्या कुटुंबाच्या मायेचा पाझर जातो. मंडळी ऐका, जगामध्ये आपण रोजच ऐकत असतो, आई इतकं प्रेम आपल्यावरती काल कुणी केलं नाही, आज कुणी करत नाही, आणि उद्या सुद्धा कुणी करणार, उद्या सुद्धा कुणी करणार नाही. मावशी ऐका, 2 मिनटं माझं बोलणं ऐका बारकाईनं. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व फक्त कुठपर्यंत आहे सांगू का? फक्त कुठपर्यंत आहे सांगू का? जोपर्यंत ती आई होत नाही ना, तोपर्यंत स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे महाराज. एकदा का ती आई झाली का मग तिचं स्त्री म्हणून अस्तित्व संपतं आणि आता अस्तित्व चालू होतं आई म्हणून. आता तिच्या अंतःकरणामध्ये 24 तास विचार कोणाचा? फक्त आपल्या. कोणाचा? आपल्या. आपल्या बाळाचा. मायबाप ऐका, तुकोबर आहे त्याचं गोड वर्णन करतात. मातीची याची अवघी बालका केल्या, अवघी बालका केल्या, अवघी बालका केल्या. मातेची याची ते अवघी बालका केल्या, अवघी बालका केल्या, ते अवघी बालका. अगदी गोड सांगतात. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. मातेची आचित्ती अवघे बालकाची व्याप्ती. मातेची या चित्ती
अवघे बालकाचे व्याप्ती. ज्या दिवशी एखादी 18 ते 20 वर्षाची मुलगी आई होते ना मंडळी, त्या दिवसापासून ती 20 वर्षाची जरी काही मुलगी असेल ना, तरी ती स्त्री म्हणून तिचं अस्तित्व संपतं आणि आई म्हणून अस्तित्व चालू होतं. आता 24 तास तिच्या अंतःकरणात विचार फक्त आपल्या बाळाचा. आपलं बाळ सोडून दुसरा विचार तिच्या अंतःकरणात येत नाही. मंडळी, शेतात जरी काम असेल आणि आपलं 2 महिन्याचं 3 महिन्याचं लेकरू जर घरामध्ये असेल ना, तर दरवाजाच्या बाहेर पहिलं पाऊल जर टाकलं ना, तेव्हापासून तर पुन्हा घरात येईपर्यंत डोक्यात विचार फक्त आपल्या बाळाचा. मायबाप, जगामध्ये आईचं प्रेम कालही सर्वात जास्त होतं, आजही सर्वात जास्त आहे आणि उद्याही सर्वात जास्त असणार आहे. प्रेमाची व्याख्याच जर म्हटली ना, तर मला वाटतं आई म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे आई. एक सांगू का, तुकोबराय, ज्ञानोबराय आदी करून सकल संत मांदियाळेने अनेक प्रकारच्या दृष्टांतांची योजना केलेली आहे. पण जिथं जिथं प्रेमाचा विचार आला, जिथं जिथं प्रेमाचा विचार सांगायचा असेल ना, तिथं तिथं साधू संतांनी दुसरा कोणताच दृष्टांत डोळ्यासमोर आला नाही. डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व आलं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आई. तुकोबाराय सांगतात, आपल्या अंतःकरणामध्ये, साधू संतांच्या अंतःकरणामध्ये जगाचं हित व्हावं असा विचार असतो. बुडती हे जन न देखवे, डोळा येतो कळवळा म्हणून या. पण ऐका मंडळी, पण त्यांना तो दृष्टांतपूर्वक समजून सांगायचं होतं, म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसी कळवळ्याची गाठी, ऐसी कळवळ्याची गाठी, ऐसी कळवळ्याची गाठ, ऐसी कळवळ्याची गाठी. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, ऐसी कळवळ्याची गाठी, ऐसी कळवळ्याची गाठी. करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची गाठ, ऐसी कळवळ्याची गाठ. अगदी गोड महाराजांनी प्रमाण दिलं. तुकोबाराय गोड म्हणतात, ऐशी कळवळ्याची जाती, करीला भावेन प्रीती, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती. पण शेवट काय सांगतात तुकोबाराय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हे साधू संतांनो ऐका, माझा पूर्ण विश्वास आहे तुमचं समाजावरती तेवढंच प्रेम आहे. केवढं? जेवढं एका आईचं आपल्या मुलावरती असतं तेवढं. कारण जगाच्या पाठीवरती, मावशी ऐका ना मायबाप, जगाच्या पाठीवरती जोपर्यंत स्वार्थ आहे ना, तोपर्यंत आपल्या बरोबर नाती जोडणारी दादा अनेक लोक आहेत. पावला पावलावरती आपल्याला लोक मिळतील, पण जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारं एकच व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे दादा आई. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आई. मंडळी ऐका, या कुटुंबामधून यमुना आई त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. निश्चित स्वरूपाने त्यांच्या 2ही मुलांना दुःख आहे, 2ही मुलींना दुःख आहे, त्यांच्या नातवंडांना दुःख आहे, सुनांना, आप्त इष्ट गणगोत्र नातेवाईक अगदी सर्वांना दुःख आहे. मायबाप ऐका लक्षपूर्वक, जरी दुःख असलं तरी हे आपण कवटाळावं. का? कारण एकदा गेलेली व्यक्ती त्याच नावात आणि त्याच रूपात पुन्हा परत येईल असं कोणता मानवी उपाय सुद्धा नाही आणि दैवी उपाय सुद्धा महाराज नाही. काहीही केलं तरी गेलेली व्यक्ती त्याच नावात आणि त्याच रूपात पुन्हा परत येऊ शकत नाही. आणि एकदा आई जर गेली ना, तर आई गेली म्हणजे गेली. काही कीर्तनकार ते रंगून गोड सांगतात, एकदा
नजरे आड गेलेला सूर्य पुन्हा उदयाला येऊ शकतो, पण एकदा नजरे आड गेलेला बाप आणि एकदा नजरे आड गेलेली आई पुन्हा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. किती प्रेम करते आई सांगू का? एकच उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आपल्या स्वतःच्या देहाचा त्याग आपल्या मुलांच्या करता करते ना, तिचं नाव आहे आई. मंडळी, आपल्या सगळ्यांना विंचवी माहीत आहे. विंचवी ही जगामध्ये मावशी फक्त एकदाच आपल्या पिलांना जन्म देते. किती? एकदाच. का? कारण विंचवीला आपल्या पिलांना दूध पाजण्याची व्यवस्था दादा नाही. मग काय करतात? ती एकदा की त्या विंचवीनं आपल्या पिलांना जन्म दिला का तिसऱ्या दिवशी त्या पिलांना भूक लागते. भूक लागली का ती विंचवीची पिलं बाबा त्याच विंचवीच्या अंगाचे तुकडे तोडायला सुरुवात करतात, तिचं मांस खायला सुरुवात करतात. मग विचार करा, आपल्या मुलांच्या करता आपल्या देहाचा त्याग करते, तिचं नाव आहे आई. आणि म्हणून या कुटुंबामधून ही माता त्या ठिकाणी गेलेली आहे. खूप मोठे कष्ट या माऊलीनं केले. अतिशय प्रेम आपल्या संपूर्ण आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक या सर्वांना दिलं, सर्वांना प्रेम दिलं. पण मंडळी ऐका, हे प्रेम देता देता या माऊलीनं परमार्थ सुद्धा अगदी उत्तम केला. परमार्थाची अतिशय गोड आवड या माऊलीच्या अंतःकरणात त्या ठिकाणी होती आणि म्हणून त्यांच्या मुलांनी या कीर्तनाचा 8 तास त्या ठिकाणी केला. आणि हे कीर्तन सेवेकरता आज मी आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. उरलेल्या एका तासाभरामध्ये आपल्याला या अभंगाचा काही गोड भाव पाहायचा आहे. फक्त आपलं सर्वांचं लक्ष अगदी जागेवरती पाहिजे. विठाला विठाला ऐका मंडळी, मी बोलता बोलता एक भाव आपल्या सर्वांच्या समोर बोलून गेलो का एकदा आपल्यातून गेलेली व्यक्ती पुन्हा त्याच नावात आणि त्याच रूपात परत येईल असा मानवी उपाय सुद्धा नाही आणि दैवी उपाय सुद्धा नाही. या कुटुंबाला जरीही दुःख झालेलं असेल, पण मायबाप माझी विनंती आहे का हे दुःख आपण कुठंतरी हळूहळू ते विस्मरण करावं. आईच्या चांगल्या आठवणी आपल्या अंतःकरणाच्या एका कप्प्यात त्या ठिकाणी साठवून ठेवाव्या आणि आईनं सांगितलेल्या सन्मार्गावरती सत्मार्गावरती त्या ठिकाणी चालावं आणि आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत करावं. आपला काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. या तुकोबारांच्या वचनाप्रमाणे आपलं उरलेलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करावं. पण तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला ते दुःख झालंय आणि आम्हाला हे दुःख विसरता येणार नाही, ते विसरू शकत नाही. मला माहिती आहे विसरता येणार नाही, पण मला खरं सांगा, आपल्याही कुटुंबातील एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण ते दुःख आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जरी करत राहिलो तरी काही फरक पडेल का? फरक पडेल का मावशी? फरक पडणार नाही. गेलेली व्यक्ती झाडाचं पिकलेलं पान आहे, ते एकदा गळालं की गळालं, त्याला पुन्हा जोडता येत नाही. आणि म्हणून व्यक्ती गेली, निश्चित स्वरूपाने गेल्या, त्यांच्या आठवणी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेत, त्या साठवाव्या आणि उरलेलं आपलं आयुष्य अगदी गुण्या गोविंदानं घालवावं. मायबाप, हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत नाही. तुकोबाराय गोड वर्णन करतात. अरे मागोता हाची जन्म पावसे, हे तो न घडे रे सायासे, भोगेले सुख दुःख जानसी, कार्य अंध होसी जानोनिया. लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येवनी पडसी संदेह पुरा. बाबा आपल्याला आयुष्य मिळालंय ना, आपल्याला आयुष्य मिळालंय. बरं मावशी अगदी खरं सांगा, आपल्याला जे आयुष्य मिळालंय ते किती वर्षाचं आहे? साधारण किती वर्षाचं आहे हे? साधारण सरासरी विचार केला, महाराज म्हणतात अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व, पीडा, रोग आणि क्षय, आणि काय भजनासी उरले ते पाहेगा. बाबा खरं सांगा, आपल्याला सरासरी आयुर्मान साधू संतांनी सांगितलं दादा किती?
100 वर्षाचं. मावशी खरं सांगा, 100 वर्षाचं म्हणतात, पण आपल्याला 100 वर्ष आहे का? आहे का? 100 पैकी निम्म गेलं बाबा आपल्या झोपेमध्ये. शतगणिले ते अर्धरात्र खाय. 25 वर्ष गेले आपले कशात? तरुणपणामध्ये. 25 वर्ष गेले आपले तरुणपणामध्ये, काही गेले म्हातारपणामध्ये, काही गेले आजारपणामध्ये, आणि काही गेले फक्त लग्न खाण्यामध्ये. आपलं आयुष्य कशात चाललंय मंडळी? येतं का लक्षात आपल्या? येतं का लक्षात? अगदी बारकाईनं मावशी विचार करा. एक साधं उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवतो. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मावशी आपल्या घरी एखादा माठ ठेवतो, माठ, एखादं रांजण ठेवतो. महिला मंडळ अगदी प्रामाणिक उत्तर मला द्या. तो माठ आपण जसाच्या तसा ठेवतो की त्याच्या खाली काय ठेवतो? त्याच्या खाली काय ठेवतो? एखादी परात ठेवतो बाबा. एखादी त्याच्या खाली काय ठेवतो? पाटी ठेवतो, कटोरी ठेवतो. का महाराज ठेवतो? कारण आपल्याला माहिती आहे त्या रांजणात पाणी ओतलं, त्या माठात पाणी ओतलं का खाली पाणी झिरपणार, खाली पाणी पाझरणार आहे. मला खरं सांगा, ते पाणी पाझरताना आपलं दिसतं का मावशी? दिसतं का? दिसत नाही. पण पाझरल्याशिवाय राहत नाही. आता खरं सांगतो, आता मुद्दा माझा ऐका. आपल्याला सुद्धा आयुष्य दिलं परमात्म्याने, आपल्याला सुद्धा परमात्म्याने आयुष्य दिलं, पण आतापर्यंत आपलं सुद्धा किती पाझरलंय याचा विचार ज्याचा त्याने करावा. कोणाचे 30 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 70 गेले. आयुष्य जाता आहे पहा. सांगतात आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. ऐका माय बाप, आपलं आयुष्य क्षणोक्षणाला काळ खातोय. आयुष्य खातो काळ. सावधान. साधू संतांनी पावला पावलाला आपल्याला बाबा सावध केलं. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हरपले चिंता. माय बाप, आपण कायम म्हणत असतो माझी आई माझी वाट पाहते, माझे वडील माझी वाट पाहतात, माझा मुलगा माझी वाट पाहतो, माझा भाऊ माझी वाट पाहतो. पण मंडळी ऐका, आपली सगळ्यात जास्त वाट जर कोण पाहत असेल ना, तर तो काळ पाहतो. काळ काय घडी घडी काळ वाट याची पाहे. मग मायबाप, तुम्हाला मला मिळालेलं आयुष्य एक ना एक दिवस जाणार आहे. कधी जाईल याची शाश्वती नाही. क्षणभंगूर हे न जाय कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. बरं मिळालंय अगदी थोडंसं, मग तरी सुद्धा आपण जर व्यवस्थित राहत नसू तर मला वाटतं याच्यापेक्षा खेदाची दुसरी गोष्ट कोणतीच नाही. विठाला मिळालेला काळ गुन्ह्या गोविंदानं राहावं,
प्रत्येकाशी प्रेमानं राहावं आणि प्रेमानं राहून आपला काळ भगवत चिंतनात जेवढा घालवता येईल ना मायबाप तेवढा त्या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न करावा. सगळ्या साधू संतांनी मावशी पोट तिडकीनं सांगितलं, पोट तिडकीनं हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती, हरी बोला. मावशी पुढचं सगळ्यात महत्वाचं सांगितलं बाबा, काय? हरी बोला भांडता, 2-4 शिव्या द्यायच्या आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी, हरी बोला. सगळ्या साधू संतांनी नामस्मरणाचा अट्टाहास त्या ठिकाणी केला, सांगितला. अगदी थोडंसं मावशी आयुष्य ते कधी जाईल शाश्वती नाही. माशी पाक पाकुडी तवहे सरे, ज्ञानोबा गोड वर्णन करतात. जे काळा नळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखुडी तव हे सरे. माशीला आपला पंख, बाबा माशीला आपला पंख वरतून खाली करण्याकरता जितका वेळ लागतो ना तितका वेळ आपला जीव जायला लागतो. भाषा केशव महाराजाची नाही, भाषा ज्ञानोबारायांची आहे. माशीला आपला पंख फक्त वरतून खाली करण्याकरता जितका वेळ मावशी लागतो ना तितका वेळ आपला जीव जायला लागतो. मग विचार करा आपण कोणत्या गोष्टीचा वृथा अहंकार बाळगलेला आहे. एक घटना आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आणून देतो. एक 2-3 महिन्यापूर्वी गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी एक विमान कोसळलं. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. महाराज मला खरं सांगा, ते विमान कोसळलं ते कुठं कोसळलंय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. एका हॉस्टेलच्या मेसवरती, म्हणजे मेडिकल कॉलेज होतं, मेडिकल कॉलेजची ती मेस होती आणि त्या मेसवरती दुपारी 12 ते 1च्या दरम्यान ते कोसळलेलं आहे. पुरुष मंडळी आता मला पटापट उत्तर द्या. हॉस्टेलची ती काय आहे? मेस आहे. दुपारची वेळ 12 ते 1. आता ती वेळ कशाची? आपली जेवणाची. आपली वेळ कशाची आहे मावशी? जेवणाची. आता त्या जेवणाच्या वेळेला त्या मेसवरती कितीतरी मुलं जेवण करत असतील आणि त्या बसलेल्या मुलांच्या अंतःकरणात असा क्षणभर तरी विचार आला असेल का पुढच्या 1 मिनिटात आपला जीव जाणार आहे? काय वाटतंय महिला मंडळ? आला असेल? अहो एकाच्या सुद्धा नाही, एकाच्याही अंतःकरणात तो विचार आला नाही. पण जेवण करत असताना कितीतरी मुलं त्या ताटाच्या समोर बसले असतील, कितीतरी जणांनी ते कालवले असेल आणि कितीतरी जणांनी ते तोंडात टाकलं असेल. पण बऱ्याच जणांच्या तोंडात टाकलेलं घाशाच्या खाली उतरेल की नाही याची सुद्धा त्यांना वेळ मिळाला. रासगिरी सांगतात, क्षणभंगुर हे न जाय कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे न जाय कळता किंवा जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तोंडात टाकलेला घास
आपला घशाच्या खाली उतरेल की नाही एवढी सुद्धा शाश्वती तुमची माझी नाही. त्याच्यामुळं मला वाटतं मिळालेलं जीवन सगळ्यांशी गुण्या गोविंदानं राहावं, प्रेमानं व्यतीत करावं, आपला काळ भगवत चिंतनामध्ये घालवावं. बोलणारे बोलतात, एका कानानं ऐकावं आणि एकानं सोडून द्यावं. मी कायम सांगत असतो, टीका करणारे अगदी प्रत्येकावरती रोज दादा आपल्याला भेटतात. तुम्ही चांगलं केलं टीकाकार आहेतच, तुम्ही वाईट करा टीका आहेच. त्याच्यामुळं आपला काळ आपलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करत असताना करायचं. मी एक वाक्य महाराज कायम सांगत असतो, ज्या लोकांनी आपल्याबद्दल जो समज केलाय ना तो करून द्यायचा, त्यांना उत्तर देत बसायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करावं. जर ते काम प्रामाणिकपणे आपण केलं तर त्यांना त्यांचं उत्तर आपोआप मिळून जातं. सध्या ट्रेंडिंगला सध्या इंदोरीकर महाराजांचं प्रकरण चांगलं गाजतंय. वयाची 30 वर्ष त्या माणसाने समाजाकरता दिली, बरोबर ना? हा, ते बरं जे जे बोललं ते सगळं खरं झालं. 30 वर्षापूर्वी ते जे जे बोलत होते ना मावशी, ते सगळं आतापर्यंत खरं झालंय. हा तुमचा माझा आपला अनुभव आहे. मला खरं सांगा, लोक त्यांच्यावरती तेव्हा टीका करत नव्हती का? तेव्हा टीका होती. आता करत नाही का? आताही करतायत. आणि उद्या करणार नाही का? उद्याही करतील. समाज असा आहे, तुम्ही चांगलं केलं तरी टीका आपल्या वाट्याला आहेत आणि वाईट केलं तरी आहेच. मला वाटतं वाईट करून टीका सहन करण्यापेक्षा चांगलं करून टीका कधी सहन करावी. ऐका, आता सध्या तर त्यांनी तो पार फेटा काढून ठेवावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण तमाम महाराष्ट्राची इच्छा अशी आहे का त्या माणसाने फेटा काढता कामा नाही. महाराज, ते व्यक्तिमत्व असं आहे, दुपारी तुम्ही 1 ते 3 जरी कीर्तन ठेवलं किंवा रात्री 10 ते 12 ठेवलं, 11 ते 1 ठेवलं तरी एकटा व्यक्ती कितीही समाज ओढून आणू शकतो. ठीक आहे, त्यांचं बोलणं कधी कधी अतिशयोक्ती होतही असेल, पण मंडळी ऐका, आतापर्यंत त्यांच्या इतकं मोठं कार्य हे कोणालाही जमलं नाही. त्यांच्यावरती टीका कोण करतात? ज्यांना आपली 1-2 मुलं व्यवस्थित सांभाळता येत नाही ते. आता महाराजांच्याकडे 300-400 मुलं अनाथ शिकत आहेत. आपलं एवढं करतो. मी कायम बोलत असतो, आपण कोणाला बोलतोय आणि काय बोलतोय याची जाणीव ज्याची त्याला पाहिजे. कमीत कमी आपली योग्यता काय, आपली पात्रता काय हे पाहून तरी टीका केली पाहिजे. असो, माझा विषय असा आहे, आपलं जीवन मावशी कधी जाईल सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं ये किसी का. आणि म्हणून आपल्याला मिळालेला देह अतिशय उत्तम आहे, अतिशय पवित्र आहे. त्याचा काळ भगवत चिंतनामध्ये घालवावा. ऐका मंडळी, पवित्र असा नरदेह आपल्याला मिळाला. तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकावरती 3 प्रकारची ऋण आहेत. कोणकोणतं ऋण? नंबर 1, पहिलं ऋण आहे देवाचं. दुसरं ऋण आहे मावशी आपल्या पितरांचं. आणि तिसरं ऋण आहे आपल्यावरती संतांचं. देव ऋण, पितरांचं ऋण आणि तिसरं संतांचं म्हणा किंवा ऋषी ऋण म्हणा. ऐका, देवाचे आपल्यावरती ऋण का? देवाचे आपल्यावरती उपकार का? कारण हा उत्तम अशा प्रकारचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने नरदेह आपल्याला दिला. पण मावशी, फक्त देह देत असताना देवाने कोणती बाबा कमतरता केली का? हात आकडता ठेवला का? नाही 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 नाही, हात आखडता नाही, उलट मोकळ्या हातानं दिलं. काय काय दिलं? दिले इंद्रिया हात पाय, डोळे मुख बोलाया, जेणे तो जोडसी नारायण, काही न गुणात असे जीव पण भव रोग, काही न गुणात याचे, दिले इंद्रिया हात पाय का, दिले इंद्रिया हात पाय का,
कान दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचना तेने तू जोडले नारायण नासे जीव इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचना तेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भवरोग अगदी गोड तुकोबरा सांगतात दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग या भवरोगाचा नाश करण्याकरता भगवान परमात्म्याने तुम्हाला आपल्याला दिला काय काय दिलं प्रत्येकाला बाबा 2 पाय दिले 2 हात दिले 2 डोळे दिले 2 कान दिली 2 नाक नाकपुड्या दिल्या 2 नाक नाही नाक एकच दिलं पण नाकपुड्या 2 दिल्या ऐका माय बाप आपल्याला प्रत्येकाला सगळीच्या सगळी इंद्रिय अगदी व्यवस्थित परमात्म्याने दिली पण ती कशा करता जेने तो जोडसे नारायण आणि नासे जीवपण भवरोग जीवपणाचा नाश करण्याकरता आणि भवरोगाची तुटी करण्याकरता तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागं हा जन्म मृत्यूचा प्रपंच लागलेला आहे पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतोय पुन्हा पुन्हा मरतोय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते ऐका मंडळी हा नरदेह आपल्याला या प्रपंचामधून सुटण्याकरता दिलेला आहे पण आपण खरं सांगा याचा वापर योग्य त्या ठिकाणी करतो का नाही करत मावशी मी अनेक वेळेला एक दृष्टांत सांगत असतो यदा कदाचित तुम्ही पाठीमागं कधी ऐकलं असेल पण दुसरं काही येत नाही असं समजा तो परत सांगतो ऐका बरं का महाराज एका गावामध्ये एका शेतकऱ्याला नोटीस आली मावशी बरं का एका शेतकऱ्याला कोर्टामधून नोटीस आली त्या नोटीसशीच असा उल्लेख केला होता येत्या सोमवारी बरोबर दुपारी 1 वाजता तुम्हाला कोर्टात हजर राहायचं आहे कोर्टात 1 वाजेला सोमवारी तुम्ही हजर राहा त्या शेतकऱ्यानं नोटीस पाहिली नोटीस पाहिल्याच्या नंतर आपल्या पत्नीला सांगितलं अगं येत्या सोमवारी मला कोर्टात हजर राहायचंय आणि जर हजर राहिलो नाही तर निकाल विरुद्ध बाजूने दिला जाईल असं म्हटल्याच्या नंतर तिने सांगितलं ठीक आहे तुम्ही येत्या सोमवारी तालुक्याला जा कोर्टात त्या ठिकाणी जा बाबा ते दिवस होते दिवाळीच्या 4-5 दिवस अगोदरचा तो पिरियड होता दिवाळीच्या 4-5 दिवस अगोदरचा प्रसंग असा घडला तिने सांगितलं अहो तुम्ही जर आता तालुक्याला जाल ना तर मग आपला बाजार सुद्धा सगळा संपलाय तो बाजार सुद्धा सगळा भरून आणा याने सांगितलं हे बघ अगं मला ते कोर्टाचं काम आहे तिने सांगितलं मला माहिती नाही तालुक्याला जा आणि सगळा बाजार भरून आणा असं म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं तुझी एक लिस्ट मला बनवून दे काय बनवून दे तुझी एक लिस्ट मला बनवून दे तिने एक कागद घेतला संपूर्ण लिस्ट बनवली आणि लिस्ट बनवल्याच्या नंतर दादा ती लिस्ट त्याच्या ताब्यात दिली एवढ्यात त्यांचं हे बोलणं मावशी चालू असताना एवढ्यात त्यांचा मुलगा खेळत खेळत तिथं आला आणि त्याने हे सगळं बोलणं ऐकलं आता दिवाळीच्या अगोदरचा काळ बाबा तालुक्याला जाणार हो बाळा तालुक्याला जाणार बाबा मग मला सुद्धा फटाके आणा मला सुद्धा कपडे आणा मला अमका आणा तमका आणा सुरसुरी आणा काय अजून ते बार आणा बाळा अरे तुला काय काय पाहिजे माझ्या काही लक्षात राहणार नाही एक काम कर तुझी सुद्धा एक लिस्ट बनव आणि ती माझ्याजवळ दे त्याने एक कागद घेतला तो कागद बनवला आणि त्याच्याकडं दिली एवढ्यात त्यांची मुलगी खेळत खेळत तिथं आली मुलीने सांगितलं बाबा तालुक्याला जाणार हो बाळा तालुक्याला जाणार ऐका ना बाबा मग मला सुद्धा कपडे आणा मला सुद्धा रांगोळी आणा दादाला भाऊबीज द्यायला एखादी वस्तू आणा असं म्हटल्याच्या नंतर बाळा तुला काय पाहिजे माझ्या लक्षात राहणार नाही तू सुद्धा तुझी काय बनव एक लिस्ट बनव एक कागद बनव
तिने तो कागद बनवला आणि त्याच्या हातात दिले. आता सगळे किती कागद झाले त्याच्याजवळ? किती? 3 का 4? नक्की तुमच्यात करून घ्या, मी येतो जरा. हा या तिघांचे 3 आणि कोर्टाची नोटीस 1, 4. ऐका मंडळी, आता 4 कागद महाराज त्याच्याजवळ झाले. वडील अंथरुणाला खिळून पडलेले होते आणि वडिलांची औषधं संपली होती. अरे बाळू, माझी सुद्धा औषधं संपलीत, माझी बरीचशी औषधं आणायची आहेत बाबा. तुमचे सुद्धा कागद, तुमचा सुद्धा लिस्ट माझ्याजवळ द्या, मी ती सगळी औषधं आणतो. सगळं काय घेतलं मावशी ऐका बरं का, अगदी बारकाईनं ऐका. प्रसंग असा घडला, सोमवारचा दिवस उजाडला आणि दिवस उजाडल्याच्या नंतर मंडळी सकाळीच हा तालुक्याला जायला निघाला. तालुक्याला पोहोचला बरोबर 11 वाजता. 11 वाजता पोहोचल्याच्या नंतर मावशी विचार केला, आपल्याला कोर्टात किती वाजता हजर व्हायचंय? दुपारी 1 वाजता. आपल्या हातात अजून 2 तास आहेत. त्याने विचार केला, आपण काय करू, ही बाकीची कामं अगोदर उरकून घेऊ. त्याने काय केलं मावशी, अगोदर त्याने मुलांचे कपडे घेतले, नंतर फटाके घेतले, नंतर रांगोळी घेतली. जवळजवळ 12, 12:15 दादा झाले. आणि 12, 12:15 झाल्याच्या नंतर त्याने विचार केला, अजून आपल्या हातात पाऊण तास आहे, आपण काय करू, किराणा बाजार बाकी आहे ना, तर तो बाजार सुद्धा भरून घेऊ आणि मगच कोर्टात जाऊ. पुरुष मंडळी प्रसंग असा घडला, महिला मंडळ आता तो किराणा दुकानात गेला आणि किराणा दुकानामध्ये दिवाळीच्या 4-5 दिवस अगोदर अजिबात गर्दी, इतकी गर्दी तिथं. त्याला प्रश्न पडला, आता काय करावं, पण बाजार घेणं महत्वाचं आहे. तो तसाच दुकानात घुसला. गर्दीमध्ये त्याला वेळेचं भान राहिलं नाही. बाजार संपूर्ण भरला. बाहेर आला, घड्याळात पाहिलं तर जवळजवळ 2 वाजले. 2 वाजले पाहिल्याच्या नंतर लक्षात आलं का आपली फसगत झाली. पळत कोर्टात गेला. वकिलाला विचारलं, अहो आमच्या केसचं काय झालं? वकील म्हणे, तुला वेळ कितीची दिली होती? म्हणे 1 वाजेची. आता किती वाजले? म्हणे 2. मग निकाल तुझ्या विरुद्ध बाजूने लागला गेला. मंडळी तो पश्चाताप करत घरी आला. आता मला खरं सांगा, त्याची जी इतर कामं होती, ती इतर कामं त्याने नंतर केली असती तर चालली नसती का? इतर कामं, कपडे असतील, किराणा असेल, फटाके असेल, ती इतर कामं कोर्टाचं काम झाल्याच्या नंतर, बाबा ती कोर्टाचं काम झाल्याच्या नंतर केली असती तर चाललं नसतं का? चाललं असतं, बरोबर, निश्चित चाललं असतं. पण त्याने काय केलं, जी गौण कामं होती ती गौण कामं अगोदर केली आणि मुख्य जे कर्तव्य होतं, मुख्य काम होतं, ते काय ठेवलं, बाजूला ठेवलं. आणि त्याच्यामुळं दुःख भोगावं लागलं. आता मला खरं सांगा महिला मंडळ, पुरुष मंडळी, अगदी खरं सांगा, हे नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं चाललंय? कोणत्या शेतकऱ्याचं चाललंय? हे तुमचं माझं चाललंय. ऐका, तो शेतकरी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. तो शेतकरी म्हणजे जीव आहे. जीवाचं प्रधान कर्तव्य काय? भगवंताने देह दिला ना, त्याचं चिंतन करावं, त्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी, हे प्रधान कर्तव्य. आणि मग बाकीची जी काही कर्तव्य आपली आहेत ना, ती केली काय, न केली काय, ती अगोदर करा किंवा नंतर नाही. अगोदर नाही, ती नंतरच करा. अगोदर पहिलं कर्तव्य भगवंताचं चिंतन, त्याच्या स्वरूपाची प्राप्ती. भगवंताने नरदेह दिला, भगवंताचे आपल्यावरती उपकार. नंबर 2, दुसरे उपकार आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे आहेत. मी आताच सांगून गेलो, जगामध्ये सगळ्यात जास्त उपकार आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे आहेत. पुम नावाच्या नरकामधून पुत्र सोडवतो म्हणून त्याला काय म्हणतात? पुत्र म्हणतात. पुत्राची अपेक्षाच का? कारण तो आपल्याला पुम नावाच्या नरकामधून सोडवेल. आणि ऐका लक्षपूर्वक महिला मंडळ, पुरुष मंडळी, आपल्या आई वडिलांच्या पश्चात श्राद्धापर्यंतचे सगळे विधी त्या मुलाने बाबा पूर्ण केलेच पाहिजे. काय सांगतोय पुन्हा एकदा ऐका, श्राद्धापर्यंतचे सगळे विधी त्या मुलाने हे पूर्ण केलेच पाहिजे. आणि जर एखादा मुलगा आपल्या आई वडिलांची अंतिम क्रिया करत नसेल, दशक्रिया करत नसेल, अस्थि विसर्जन करत नसेल, मासिक श्राद्ध करत नसेल,
वार्षिक श्राद्ध करत नसेल तर तो मुलगा म्हणण्याच्या देखील योग्यतेचा नाही. गरुड पुराण असं सांगतं, अशा एखाद्या मुलाच्या हातचं महाराज आपण पाणी जरी पिलो तरी दारू पिल्याचं पाप लागतं, पाप लागतं. मग विचार करा, आई वडिलांचे ही उत्तर क्रिया अंतिम क्रिया सगळं काही करणं अतिशय क्रमप्राप्त आहे. कारण त्यांच्याच योगानं आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि त्यांच्या उद्धाराची जबाबदारी तुमच्या माझ्यावरती आहे आणि त्यांचा उद्धार आपल्याला करायचा आहे. ही भावना अगदी प्रत्येक मुलाच्या अंतःकरणात पाहिजे. आज या कुटुंबामधून यमुना आईंचं जाणं झालेलं आहे. याही मुलांच्या अंतःकरणात आपल्या आईला सद्गती प्राप्त व्हावी, आपल्या आईचा उद्धार व्हावा, आईला वैकुंठामध्ये जागा प्राप्त व्हावी असा भाव जर येत असेल तर याच्याकरता साधं सोपं सरळ साधन ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. बाबा हो, तुम्हाला जर असं वाटतंय का आपले पूर्वज वैकुंठाला जावे तर तुम्ही एक करा, भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ना ते सांग पद्धतीने यथार्थ पद्धतीने भगवंताचं चिंतन करा. जर ते चिंतन केलं तर त्याचा परिणाम काय? अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेव सांग, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ. झाला हरे पाठ ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ. देव सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ, देव सांग झाला हरी पाठ, ज्ञानदेव सांग झाला हरी पाठ. ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ. ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ ज्ञानदेव सांगा, झाला हरे पाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराय शेवटच्या चरणात अतिशय गोड विचार सांगतात. बाबा, तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक कामना कायम असते. बाबा, आपली आई असू द्या, आपले वडील असू द्या किंवा आपल्या कुळामधील अन्य एखादी व्यक्ती जर गतप्राण झाली असेल तर अंतःकरणातली भावना एकच का आपल्या कुटुंबातील व्यक्तीला योग्य जागा भगवंताने द्यावी. अर्थात ते कैलासात जावे, वैकुंठात जावे, स्वर्गात जावे का अन्य ठिकाणी त्या ठिकाणी जावे, ही भावना अगदी तुमची माझी प्रत्येकाची आहे. माझ्या सईद बरं का मावशी, अगदी खरं सांगा, आपल्या
संपूर्ण परिसरामध्ये सर्वच ठिकाणी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्या नावाच्या पुढे कै लावण्याची पद्धत आहे. कै म्हणजे काय? कैलासवासी. वय म्हणजे काय? वैकुंठवासी. स्व म्हणजे काय? स्वर्गवासी. प्रत्येकाची भावना काय? आपल्या कुटुंबातील व्यक्ती ते त्या ठिकाणी जावे. मला खरं सांगा, आता एखादी व्यक्ती जर 24 तास अशी जरी असेल तरी त्याच्या सुद्धा नावापुढं काय होतं? चोखही लावावाच लागतो, भले तो कुठेही जाऊ. महाराज, थोडीशी गंमत म्हणून सांगतो. ते बऱ्याच वेळेला आमच्या परिसरामध्ये म्हणजे हे जे 24 तास असतात ना, त्यांची 70% प्रवचनं माझ्याच वाट्याला येतात. बरं का? कारण आपलं कसं, कुणी असू दे, आपण सर्वांना सांभाळून ते करून घ्यायचं. मंडळी ऐका, मुद्दा माझा सांगण्याचा काय, कोण कोणत्या गतीला जाईल हे जरी सांगता येत नसलं, परंतु अपेक्षा प्रत्येकाची काय? अपेक्षा प्रत्येकाची काय? चांगल्याच गतीला आपल्या कुटुंबातील व्यक्ती दादा गेली पाहिजे, ही तुमची माझी आपली प्रत्येकाची भावना आहे. मग त्या भावनेला जर वस्तुनिष्ठ करायचं असेल, यथार्थ करायचं असेल, तर त्याच्याकरता साधन सांगतात. कोणतं साधन? कोणतं साधन? ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. सांग या शब्दाचा अर्थ आहे बाबा यथार्थ. यथार्थ म्हणजे परिपूर्ण, व्यवस्थित. आता कोणत्याही अवशिष्टाने पाठीमागं शिल्लक नाही. यथार्थ ज्ञान एखाद्या व्यक्तीचं आपल्याला तेव्हाच होतं जेव्हा आपण त्याच्या संगतीत राहतो. एखाद्याला 2 मिनिटं भेटायचं आणि 2 मिनिटात भेटून आपण तो कसा आहे याच्यावरून जर अंदाज लावायला गेलो तर आपला अंदाज कदाचित चुकू शकतो. पण त्याला जर पूर्ण जाणायचं असेल तर काही काळ आपल्याला त्याच्या संगतीत घालवावा लागेल. महिला मंडळ, अगदी खरं सांगा बरं का, अगदी खरं सांगा, एखादी सोनबाई पाहायला तुम्ही गेले, मुलाला जर मुलगी पाहायला गेले तर मुलाला मुलगी तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडली. मला खरं सांगा, ती मुलगी तुम्हाला आवडते का कळते? काय म्हणणं आहे तुमचं? आवडते, पण लगेच कळत नाही. पण तीच मुलगी ज्या वेळेला लग्न करून आपल्या घरी येते, 1 महिना म्हणा, 2 महिने म्हणा, 3 महिने राहते ना, त्या वेळेला ती कशी आहे हे आपल्याला कळते. तसं नामस्मरणाचा जर विचार केला, नामस्मरण फक्त वरवर आपण जर केलं तर ते फक्त आपल्याला आवडतं. पण त्याचा जर आपण अट्टाहास धरला, अखंड चिंतन करत राहिलो तर ते आपल्याला यथार्थ स्वरूपाने कळतं. आणि यथार्थ स्वरूपाने कळालं एकदा की आपल्या वाणीने त्या नामाचा अट्टाहास घेतला का मग ते फक्त आपला उद्धार करतं याच्यात नवल नाही. आपला उद्धार करतं याच्यात नवल नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरते, दोन्ही पक्ष पायी ज्ञानदेव सांगा झाला हरिपाठ. हे काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धराल, दोन्ही पक्ष पायी उद्धराल. हा काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धराल, दोन्ही पक्ष पायी उद्धराल. भगवान परमात्म्याचं यथार्थ नाम जर आपल्याला कळालं, आपल्या वाणीनं जर त्याचा अट्टाहास घेतला तर मंडळी फक्त आपल्या पूर्वजांना वैकुंठात जाण्याचा मार्ग सोपा होईल याच्या शंका घेण्याचं कारण नाही. फक्त त्यांचाच उद्धार होईल असं नाही महाराज, त्यांच्या मातृकुळाचा देखील मावशी उद्धार. ऐका बरं का, त्या आईच्या कुळाचा देखील उद्धार आणि त्या वडिलांच्या कुळाचा देखील उद्धार. बरं, किती पिढ्यांचा असं म्हणतात का बापाच्या कुळामधील 21 पिढ्या पाठीमागच्या आणि आईच्या कुळातील 21 पिढ्या म्हणजे 42 कुळाचा उद्धार, 42 पिढ्यांचा उद्धार
एक नामधारक करू शकतो बरं का. एक नामधारक 42 कुळांचा उद्धार, 42 पिढ्यांचा उद्धार करू शकतो. पण हे झालं नामधारकाचं. आणि एखादं अवगुणी जर जन्माला आलं हा तर त्याचाही विचार नामदेव महाराज सांगतात. बुडती 42 जाती नाक कान, जर एखादं अवगुणी जर आलंच ना तर ते मग त्याही 42 पिढ्या भाषा माझी नाही, नामदेव महाराजांची. ऐका, जसा उद्धार होतो ना तसं पतनही होतं. याच्याकरता आपला उद्धार आपल्या पिढीतील येणारे करतील या भूमिकेवरती मला वाटतं अवलंबून राहायचंच नाही. करतील ना आनंदाची गोष्ट आहे, जर करणार असतील तर आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला जाणीव आहे आपण करतोय, याच्यापेक्षा आनंदाची दुसरी कोणतीच गोष्ट नाही. अट्टाहासाने ते करावं, पण आपली पुढची पिढी कशी येईल हे सांगता येत नाही. मुलापर्यंत कदाचित ठीक असेल, नातवापर्यंत कदाचित ठीक असेल, पण येणारा काळ अतिशय भयानक आहे. मंडळी, सध्या आपण जगाकडे पाहतोय. आता सध्या काय काय चाललंय, आता सध्या काय काय चाललंय, मला वाटतं नाथबाबांनी हे तेव्हा सांगितलं होतं. नाथबाबांनी तेव्हा सांगितलं होतं काय, नाथ महाराज गोड वर्णन करतात. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. या शकुनामध्ये मायबाप विचार सांगितला. काय सांगितलं, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडून घरोघरी हिंडतील नारी, ऐसा दादा शकुन माझा ऐका निर्धारी. काय काय होईल मावशी, पुत्र पित्याचा वैरी होईल, मुलगा बापाचा वैरी होईल. झाला का नाही झाला. पतीला सोडून बायका इतर परपुरुषाकडे आकर्षित होतील. महाराज सांगतात 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीन राहील. 5 वर्षाची मुलगी लग्नाची अपेक्षा करील, 6 वर्षाची मुलगी गर्भवती राहील. एवढंच नाही, बहीण भावा 2 जणांचा विवाह लागेल. मायबाप काय काय नाथ महाराजांनी सांगून ठेवलंय ना, हे थोडंसं जरा त्या शकुनाचं प्रकरण पहा, आणि त्याच्यामुळं आपल्या पुढच्या पिढीमधील लोक कशी येतील सांगता येणार नाही. ती चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत याच्याकरता मावशी ऐका बरं का, याच्याकरता आपण आपल्या मुलांच्यावरती योग्य संस्कार आताच केले पाहिजे. आपल्या मुलांच्या अंतःकरणामध्ये देव, देश, धर्म आणि संस्कृती या 4 गोष्टीचे संस्कार आपण केले पाहिजे. ऐका मायबाप, इतर धर्म जगाच्या पाठीवरती जे बाबा आहेत, इतर धर्म जगाच्या पाठीवरती जे आहेत ना, ते सगळे आपल्या सनातन धर्माच्या नंतर अवताराला आले. त्यांचं कार्य नंतर चालू झालं. कुणाचे 1400 वर्ष असतील, कुणाचे 700-800 वर्ष असतील. आपल्या सनातन वैदिक धर्माला किती वर्ष झाले हे कुणाच्या डोक्यात, कुणाच्या डोक्यात तेव्हापासून आतापर्यंत आहे. पण मंडळी एक सांगू का, जगाच्या पाठीवरती सनातन धर्माचाच एक देश असा अजून एकही देश नाही. जे सर्व धर्म समभावाच्या भावनेत राहिले त्यांचा एकही देश नाही. आणि जे फक्त आमचाच धर्म श्रेष्ठ आहे त्यांचे जगाच्या पाठीवरती 56 पेक्षा जास्त देश आहेत. त्याच्यामुळं विचार करा आपल्या मुलांच्यावरती कोणते संस्कार आपण द्यायचे. धर्म काय, देव काय, संत काय, संतांचं वाङ्मय काय, हा विचार तुम्ही आपण जर आता केला तर निश्चित स्वरूपाने आपला उद्धार होईल. हा उद्धार होण्याकरता आपण काय करावं, स्वतः नामस्मरण करावं, स्वतः नामस्मरण करावं. पण काय होतं, आम्हीच मंदिरात कधी जात नाही, आमच्या मुलांनी कधी जावं महाराज, आमच्या मुलांनी कधी जावं. आणि म्हणून माईबाप सांगण्याचा अट्टास एकच, आपला उद्धार आपली पुढची पिढी करेल न करेल हा विचार आपण थोडासा बाजूला ठेवू. जर नामधारक आला तर तो करेलच, शंका घेण्याचं कारण नाही. पण तत्पूर्वी आपण एक विचार करावा, कोणता, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन.
गोड सांगतात. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे बाबा. संसाराचं बंधन तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि तो तोडण्याचा प्रयत्न तुमचा माझा आपला झाला पाहिजे. आणि तो कशाने तुटेल तर फक्त एकाच गोष्टीने तुटेल आणि ते आहे भगवंताचं नाम. तुटे भवरोग. ऐका माईबाप, प्रारब्ध क्रियमान संचित हेही सगळं तुटेल, भवरोग सुद्धा जाईल, काहीही राहणार नाही. आणि याच्याकरता साधन एक, भगवंताचं नाम. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं दोन्ही हात वरती करा बरं. आळस द्यायला करा पण करा, सगळ्यांनी करा एक साथ. ढोबार कुमाय टाळी 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 एक साथ हरी बोल. आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणातील भावना, आपल्या कुळातील लोकांचा उद्धार व्हावा आणि ही भावना मायबा जर असेल तर या सगळ्या गोष्टी करता साधने एक. काय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षपा हे उद्धरते. जगामध्ये मी सुरुवातीला सांगून गेलो इतर साधनं आहेत मंडळी. योग करायचा असेल तर त्याच्याकरता जागा चांगली लागते. योग करायचा असेल निर्जन ठिकाणी जावं, ते वातावरण समशीतोष्ण असावं, म्हणजे उष्णताही तेवढीच आणि गारवा सुद्धा तेवढाच. बरं एवढंच नाही, आजूबाजूचं वातावरण चांगलं असावं. असं म्हणतात ते नदीच्या काठावरती करावं. नदीच्या काठावरती करावं, तिथून पाण्याचा आवाज थोडासा जुळजुळ यावा, पक्ष्यांचा तो गुंजारव असावा, भुंग्याचा गुंजारव असावा, पक्ष्यांचा किलबिलाट असावा आणि निर्जन स्थानावरती जाऊन योगाचा अभ्यास करावा. जर तो अभ्यास तेव्हा केला तर तो लवकर फलद्रूप होतो. असं म्हणतात जर ते पंचाग्नीचं साधन करायचं असेल तर पंचाग्नी साधन करण्याकरता काळ कोणता पाहिजे महाराज? फक्त उन्हाळाच पाहिजे. पंचाग्नी म्हणजे काय? पुरुष मंडळी ऐका, चार बाजूला चार विस्तवाचे हे पेटवायचे, म्हणजे शेकोटी करायची, चार बाजूला ते पेटवायचं, मध्यभागी त्या माणसाने बसायचं आणि वरतून 5वा सूर्य, वरतून 5वी आग आणि अशा याच्यात भगवंताचं चिंतन करायचं. याला काय म्हणतात? पंचाग्नी साधन. ते सुद्धा आपल्याकडून शक्य होणार नाही. बरं कर्माचा विचार केला तर कर्म अतिशय सूक्ष्म, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा, आणि म्हणून कर्मसुद्धा अतिशय सूक्ष्म आहेत. ज्ञानाच्या भूमिका आपल्या अंतःकरणात येतील की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत, अज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. त्याही भूमिका आपल्या अंतःकरणात येतील, आपल्यापर्यंत पोचतील हे काही सांगता येत नाही. पदार्थभावीने आहेत तोरिगा शुभेच्छा विचारणा तनु मानसा असंशक्ती सत्वापत्ती पदार्थ भावीने आणि तुर्यगा या ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. या 7 भूमिका कधी आपल्या अंतःकरणात याव्या, कधी त्यांचा समज व्हावा आणि कधी समज झाल्यावर कधी आपण त्या बोधावरती आरूढ व्हावं हे अवघड आहे. हे सगळं काय आहे? अवघड आहे. यज्ञ करणं अवघड आहे. मग सोपं काय?
तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी काय नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरचे. बरं हे चिंतन कधीही करता येतं. चिंतन अशी न लगे वेळ आणि सर्व काळ करावे किंवा नामाचे चिंतन प्रगट पसारा आणि असाल ते करा जेथे तेथे. आणि म्हणून असं जर केलं तर होईल काय होईल काय दोन्ही पक्ष पाहे उद्धरते. कोणाचा उद्धार झाला एकच उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो आणि समारोपाकडे येतो. उद्धार कोणाचा झाला सांगू का? प्रल्हादजींचा विचार आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. मला मावशी खरं सांगा प्रल्हाद कोणाच्या कुळात होता? दैत्य कुळात होता. दैत्य कुळात जन्माला आलेला होता. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचं पोट भगवान परमात्म्याने फाडलं ना त्यावेळेला भगवंताचं रूप अतिशय विदारक होतं बाबा. कोणाचीही डेअरिंग होत नव्हती का देवाच्या समोर जावं आणि देवाचं ते रूप शांत करावं. लक्ष्मी मातेला सांगण्यात आलं. लक्ष्मी मातेनं सांगितलं देवाची अनेक रूपं पाहिली पण असं रूप आजपर्यंत मी पाहिलंच नव्हतं. ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं आपल्याकडून शक्य होणार नाही. भगवान शंकराला सांगितलं. शंकरजीने सांगितलं हे आपल्याकडून शक्य नाही. मग सगळ्या देवांचा विचार ठरला ज्याच्याकरता अवताराला आला ना त्यालाच पाठवा. आणि सरते शेवटी प्रल्हादजींना तिथं पाठवलं. प्रल्हादजी गेले भगवंताची करुणा भाकली देवाची स्तुती केली आणि देवाची स्तुती केल्याच्या नंतर अतिशय भयानक असणारं रूप आवेशात असणारा परमात्मा शांत झाला. देवाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. प्रल्हादजींनी विचारलं देवा तुमच्या डोळ्यात पाणी का? त्यावेळेला देव उत्तर देतात बाळ प्रल्हादा अरे माझ्या नामस्मरणाचा 8 तास तू केला पण माझ्या नामस्मरणाच्या 8 तासामुळे जवळजवळ 13 वेळेस तुला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. उकळत्या तेला तू पडला. हत्तीच्या पायाखाली देण्यात आला. कडे लोट तुझा करण्यात आला. या सगळ्या यातना माझ्यामुळं झालेल्या आहेत. बाळा मला माफ कर मला यायला उशीर झाला. त्याने सांगितलं देवा माफी मागण्याची अपेक्षा नाही आवश्यकता नाही पण देवा एकच विनंती. त्यावेळेला भगवंताने सांगितलं बाळ तुला जे पाहिजे ते तुला मी देतो. ऐका मंडळी अगदी शेवटचा 1 मिनिट बारकाईनं ऐका. प्रल्हादजींनी देवाकडे एक मागणी मागितली देवा मला दुसरं काही नको पण माझ्या वडिलांनी आतापर्यंत कायम तुमचा तिरस्कार केला. माझ्या वडिलांनी कायम तुमचा तिरस्कार जरी केला तरी देवा एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या वडिलांचा उद्धार करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर देवाचं वाक्य मावशी ऐका. देवाने सांगितलं बाळ प्रल्हादा तुझ्यासारखा हरिभक्त जर या कुळात जन्माला आला असेल तर फक्त तुझ्या वडिलांचाच उद्धार होईल याच्यात शंका नाही. तुझ्या आईच्या 21 कुळाचा उद्धार होईल आणि तुझ्या वडिलांच्या 21 कुळाचा उद्धार होईल. शंका घेण्याचं कारण नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ऐका मायबाप लक्षपूर्वक. सगळ्या साधू संतांनी पोट तिडकीने नामस्मरणाचा अट्टहास हा तुम्हाला मला केलेला आहे. का केला? कारण अगोदर त्यांनी केलं. किती नामचिंतन केलं? ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. आम्ही सतत हेच करत आलो मागे बहुता जन्मी आणि हेच करत आलो आम्ही. तुकोबरायचं वचन तुकोबराय कितीतरी ठिकाणी म्हणतात दीन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे किंवा पांडुरंग ध्याने पांडुरंग म्हणे जागृती स्वप्ने पांडुरंग. हा विचार आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावा. संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आणि काय
विठाला 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 हो पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग त्याच वाटेने आपल्याला सर्वांना जायचं आहे. त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आपण आपला परमार्थ करायचा आहे. मंडळी ऐका, आज या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी यमुनाबाई बाबूराव महाले या माऊलीचं जाणं या कुटुंबामधून झालं. आईंनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अमाप अशा प्रकारचे कष्ट केले. किती कष्ट केले त्या कष्टाला मोजमाप नाही मंडळी. परमार्थाची अतिशय आवड, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या किंवा कोणतंही परमार्थी कार्य असेल, आईंचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग होता. परमार्थामध्ये जीवन आईने आपलं व्यतीत केलं. वयसुद्धा बरंचसं झालेलं होतं. या कुटुंबावरती आईने अगदी उत्तम संस्कार केले आणि उत्तम संस्कार केल्याच्या नंतर अगदी अचानकपणे त्या ठिकाणी जाणं झालं. आता या कुटुंबाला इतर सगळी लोक मिळतील पण पुन्हा आईचं प्रेम त्या ठिकाणी मिळू शकत नाही. आईचं प्रेम एकदा आपण आईच्या प्रेमाला पारखे झालो का पुन्हा ते कधीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून निश्चित स्वरूपाने ऐका, एक 2 मिनटं, 2च मिनटं थांबा, फक्त 2 मिनटं थांबा. ऐका, एकदा की हे प्रेम आपल्या जीवनामधून गेलं का पुन्हा हे प्रेम काल प्राप्त होणार नव्हतं, आज प्राप्त होणार नाही आणि उद्यासुद्धा प्राप्त होणार नाही. मी सुरुवातीला थोडासा भाव मांडला होता, अगदी फक्त अर्ध्याच मिनिटामध्ये एक भाव आपल्यासमोर मांडतो. हिरकणी नावाची माता आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेला मावळ्यांनी सांगितलं, आई आता गडाचे दरवाजे बंद झाले, सूर्यास्त झालाय, आता तुला खाली उतरता येणार नाही, पण तिचं 3 महिन्याचं बाळ तिची वाट पाहत होतं. तिने सांगितलं, जरी मला गडावरतून असं उतरता येणार नसेल पण मी काय करेल, एखाद्या कड्यावरतून खाली उतरेल आणि कड्यावरतून खाली उतरून गेल्याच्या नंतर माझ्या बाळाची काय घेईल, मी भेट घेईल. त्यावेळेला हिरकणी माता त्या ठिकाणी उतरली, आपल्या बाळाच्या जवळ गेली, बाळाला स्तनाला लावलं आणि त्याचा परिणाम काय झाला, जवळे घेता शिन गेला, देह विसरे आपुला. ऐका मंडळी, आपल्या स्वतःच्या मुलाकरता आपला देह जरी समर्पित झाला तरी आईला काही सुद्धा वाटत नाही. का? कारण मुलावरती असणार प्रेम या कुटुंबातून ही माऊली त्या ठिकाणी गेलेलं आहे. त्यांचं यथाविधी हे श्राद्धाचा कार्यक्रम, प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. घरी विधी संपन्न झाला, या ठिकाणी हरिकीर्तन संपन्न झालं. जरी थोडंफार इकडं तिकडं झालं असेल तरी भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी घडलेलं आहे आणि त्याच्यामधून त्या दोषाची निवृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण अंजळ जीवा तारण, हरी एक हरिनामसार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणे. अखंड आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडावं, आपला उद्धार आपणही करावा आणि आपल्या कुळाचाही उद्धार आपणच करावा, एवढी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्यावरती नितांत प्रेम असणारे आमचे भाऊसाहेब दादा असतील, अनेकांच्या आग्रहातून अट्टहासातून ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे देण्यात आली. अण्णासाहेब महाले असतील, संजय दादा आहेर असतील, या सर्वांनी त्यांना सांगितलं, पिंटूभाऊंना सांगितलं का महाराजांना सेवा द्यायची आणि म्हणून त्यांनी मला संपर्क केला. या संपूर्ण भूत्याने या ग्रामस्थांचं प्रेम माझ्यावरती काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील याची मला पूर्ण खात्री आहे. अतिशय खूप प्रेम महाराज ही मंडळी करत असते. मी कायम सांगतो, हे समजा भूत्यानं झालं, जुन्नर तालुक्यामध्ये 2-3 गावं आहेत, महाराज खूप प्रेम या सगळ्या मंडळीचं माझ्यावरती आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमाचा नितांत आदर माझ्या अंतःकरणात आहे. मंडळी ऐका, गोड या कीर्तनाला ज्यांनी साथ केली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रमेशजी महाराज गांगुर्डे, अर्थात खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, पण माझ्यासारख्याच्या कीर्तनात त्यांनी मृदंग वाजवावा हे माझं भाग्य बरं का. मला वाटतं पहिली भेट महाराजांची याच जागेवरती झाली होती आणि दुसरी भेट महाराजांची याच जागेवरती झाली, फक्त मध्ये 4-5 वर्षाचं अंतर गेलं बरं का. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे. ऐका, त्याचबरोबर दुसरं गोड व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण अक्षय महाराज वाघ असतील, आदरणीय हरिभक्तपरायण भरतजी महाराज पानसरे असतील. ही व्यक्तिमत्व महिला मंडळ पुरुष मंडळी खूप उंच आहेत, पण या सर्वांचे हात आकाशाला जरी भिडलेले असतील तरी या सर्वांचे पाय जमिनीला टेकलेले आहेत. बरेच महाराज मंडळी आमच्या पाहण्यात अशी आहेत
का त्यांचे हात आकाशाला पोचले का पाय जमिनीवर राहत नाही. पण हे मंडळी अशी आहे का यांचे हात जरी आकाशाला पोचले असतील पण यांचे पाय अजूनही त्या ठिकाणी जमिनीवर आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम करणारं आमच्या गावचं भजनी मंडळ स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ हरिपाठ भजनी मंडळ हे संपूर्ण या ठिकाणी आहे. आणि या बाजूला भूताने गावचं हे तरुण भजनी मंडळ ज्येष्ठ बाबा आहेत, सर्वच जण आहेत. दोन बाजूला दोन चोपदार आहेत. आमच्या राघव यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे पानसरे दादा आहेत. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन, सर्वांचे गोड आभार. आता फक्त 2 जण राहिले. कोण कोण? एक तर तुम्ही सर्व माझ्या माता भगिनी, सर्व पुरुष बांधव आणि गोड अशा प्रकारचे साऊंड सिस्टीम, राहणे मंडप आणि साऊंड सिस्टीम, दादांची गोड साऊंड सिस्टीम आहे. दादांचे सुद्धा आभार. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन. जाता जाता फक्त एकच मागणं आपल्या सगळ्यांच्याकडून मागायचं आहे. काय मागणं मागायचं आहे? माझी गोशाळा आहे, गोशाळेला दान द्या. असले अजिबात कुठाने आपण करत नाही, अजिबात. ते करतात त्यांचा विचार त्यांच्याजवळ, तुमच्या सर्वांच्या जवळून मला एकाच गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. त्या आशीर्वादाचं दान माझ्या पदरामध्ये घाला एवढा भाव या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाणीला या ठिकाणी विराम देतो. बोलता बोलता जवळजवळ 20-25 मिनटं जास्त झाले असतील पण कीर्तन चालू व्हायला आहे. 20-25 मिनटं उशीरच झाला होता, त्याच्यामुळं माफी मागतो. सेवा याच ठिकाणी समाप्त. जय